सो लास्ट डे ऑफ द राईड आणि या भाईने असं सकाळीच गाणं लावून बसला तो. क्रॅम्पअप करतो आता. सेट 0 तर बरोबर 300 किलोमीटर आहे. तर आम्ही जुन्या हायवेनेच जातो आहे, पण ब्रेक घेऊन घेऊन जाणार. वी नो दॅट तिथे जरा अवस्था खराब आहे, बट जाऊ द्या, कारण ते ॲक्च्युली ऑलमोस्ट 100 किलोमीटर वाचवतात आहे. तर पण सध्या आम्ही जाऊ इथून पालीच्या रूटने, कारण नागोठणे आणि अलिबाग ते सगळं आम्ही स्किप करून टाकू. तर आपण तसं करू शकतो. आणि हे झालं ठीक आहे. 300 किलोमीटर आहे. 6 तास 7 मिनटं दाखवते. 8 तास पकडूया, मध्ये नाश्ता आणि जेवण जर पकडलं तर. हो हो हो. आणि पूर्ण फॉग 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 आहे. आणि म्हणजे स्टार्टिंगला तिथून येत होतं, आम्हाला सगळं बघितलं, पण 6 वाजता. पण आता हे तर छान प्रॉपर्टी आहे, अजून काम करतात आहे ते. आणि त्यामध्ये हे पण आहे चांगलं, काय म्हणतात त्याला, वरती स्विमिंग इन्फिनिटी पूल विल आहे, खाली रेस्टॉरंट आहे. एवढं एक्सपेन्सिव्ह नाही आहे, ओके, बट ठीक आहे, चालतं आहे, काही इश्यू नाही त्याच्यामध्ये. पूर्ण फॉगवरती चाललो आहे. ॲक्च्युली तर 7:45 होत आलेत, पण आम्ही जर म्हणजे ऑलमोस्ट 1.5 तास लेट आहे. पण टेक्निकली जरा किलोमीटर्स कमी आहे म्हणून थोडंसं इझिली चाललो आहे मी. आणि फॉग आहे म्हणून कसं आहे की हे वायझर बंद नाही करू शकत, कारण मी हे डार्क वायझर टाकले टिंटेड. हाँ मैं बस बोला ऑप्शन है करके, उधर आगे HP बहुत सारा मिलेगा. हाँ मिलेगा. तो क्या करने का? भर लेते जो भी तेरा. हाँ मेरा एक्चुअली मेरे को सिर्फ 3 ही डंडी चाहिए. हाँ हाँ भर लेते ना. आता इथून संगमेश्वर 21 किलोमीटर्स आहे. सुंदर जागा आहे, पण आता आय गेस 1 महिन्यामध्ये थोडं तरी फरक पडलं असेल असं मी गृहीत धरतो. बट स्टील मेंटली आय एम प्रिपेअर्ड की हां थोडंसं आज वाईट रोड भेटणारच आहे. सी इट सेविंग अवर टाईम आणि ऑल्सो किलोमीटर्स अँड द फ्यूल. सो ठीक आहे. आज कुठेतरी मटण खाऊया. त्या लोकांना सांगायला लागेल की अरे कुठे मटण खाऊया करून. ते पुढे एक रोड ब्लॉक नाही, ते कटे डाय झाले, ॲक्सिडेंट झालं कुठे. चिपळूण आहे 66 किलोमीटर. सो हां मोस्टली 66 किलोमीटर इज लिटल बिट ऑफ थोडंसं विचार करायला लागेल चिपळूणला, म्हणजे टॉर्चर आहे. बट त्याच्यानंतर इश्यू नाही आहे, लिटरली काहीच इश्यू नाही. आणि त्याच्यानंतरचं एक अल्टरनेटिव्ह घेतलं आहे आम्ही. तर आता काय मला नाही वाटत की काय प्रॉब्लेम असायला पाहिजे. हे आलेत लिटरली ढग खाली आलेत. बापरे फक मॅन. जबरदस्त आहे यार, जबरदस्त आहे. असं वाटतं वरती ह्याचे आपले पावसाळ्याचे ढग आहेत आणि खाली नॉर्मल ढग आहेत एकदम. हाय हाय यार, आता छानपैकी एखादा घाट लागतील वाटते. आता कर्वी रोड्स आहेत. ओ ओ ओ ओ उडी बाबा. पुढे विजिबिलिटीचा इश्यू येणारच आहे असं वाटतं मला, म्हणून तो आयदर ओपन करून ठेवूया. सॉरी फॉर द नॉईज. हा 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 हा. तर समअप करायला गेलं ना, हे ट्रिप, तर दिस इज वन ऑफ द बेस्ट ग्रुप राईड एव्हर आय हॅड यार. बेस्ट म्हणजे पहिले मी थोडंसं स्केप्टिकल होतं की कसं होणार, मला ॲडजस्टमेंट होणार की नाही. एक तर मला सोलोची सवय अँड ऑल दॅट शीट. बट यार म्हणजे कसं आहे की लाईक माइंडेड लोक असले, आणि मोस्टली निखिलला सोडून आहे ना बाकी ह्यांना म्हणजे ओळख आहे. स्वप्नील तर आपण लहानपणापासूनच आहे, अभिनव पण लहानपणापासून आहे, स्नेहल पण मी अंजली त्याचं नाव म्हणजे बघितलेलं आम्ही एकमेकांना बघितलेलं, म्हणजे ओळख म्हणजे माहिती होतं, पण त्याचं नाव पण असं ओळख नव्हतं म्हणजे असं. तर ते एक होतं.
निखिलची माझं नाही, निखिलची मी फर्स्ट टाईमच भेटतो आहे त्या ह्याच्यामध्ये. सो इट वॉज यु नो वन ऑफ द बेस्ट मोमेंट यार, काय पण बोला. आणि एक गोष्ट सांगितलेलं अभिनवने, आम्ही जेव्हा हेडणे गावाच्या इथे होतो ना, त्या टेकडीवरती बसलेलो आम्ही आणि जस्ट यु नो थोडंसं टाईम वेस्ट करत होतो. चल चल चल. तर त्या ह्याच्यामध्ये असं झालेलं की त्याने एक स्टेटमेंट सांगितलं की म्हणाला की अरे हे सगळी गोष्ट तर होतच नाही ना आजकाल करून. म्हणजे कसं आहे की समोर एक गाव दिसतं आहे, संध्याकाळची आरती त्या गावात चाललं आहे, आसपासचे लोक मुलं असे म्हणजे असंच हिंडतात आहे, आसपास अमराई आहे. एवढं छान आहे ना हे. ॲक्च्युली हे आधी लहानपणी आम्ही खूप असं एक्सपिरियन्स करायचो, हे जे रॉनेस आहे. आता हे नाही भेटत कधी एक्सपिरियन्स करायला. आणि द सेकंड थिंग इज आपले पोरं कसे हे गोष्टी एक्सपिरियन्स करणार, ते एक थोडंसं काळजी आहे मला आहे जरा एक काळजी ह्याचं की. आणि माझ्या म्हणजे इट्स माय म्हणजे माझं इच्छा आहे की आपल्या नंतरचा पिढी पण आहे ना हे गोष्टी हे बेसिक गोष्टी आहे ना हे त्यांना माहिती असायला पाहिजे. नाहीतर आजकाल कसं आहे जेन जेन अल्फा, जेन बीटा, जेन गामा यांनी वाट लावून ठेवले पूर्ण ह्याचं. सो इट वॉज दॅट काइंड ऑफ थिंग. टू गुड मॅन, टू गुड. सो आता मस्तपैकी नाश्ता केलं, मनसोक्त एकदम. सो असंच प्लॅन करत होतो आम्ही, म्हणजे असंच गोष्टी बोलता बोलता देयर वॉज हाय चान्सेस की आम्ही कोलारला स्टे करणार होतो. आता कोलार हॉस्टेल इट इज अराउंड 130 किलोमीटरचं इथून. तर माझं पण म्हणजे मी पण ओके सांगितलेलं की हां भाई जाते हैं करके. बट स्वप्नीलचं ॲक्च्युली ऑफिस आहे म्हणून त्याच्यामुळे आम्ही ते ड्रॉप केलं. म्हणजे माझं कसं प्लॅन होतं, म्हणजे माझ्याकडे ऑप्शन्स होते की आता म्हणजे जायचं ह्याच्यामध्ये हॉस्टेलमध्ये आणि रात्र एक तिथे नाईट स्टे करून मी उद्या सकाळी 5लाच तिथून निघालो तर मी 2 तासात घरी पोचतो. मी म्हणजे ॲटलिस्ट 7 वाजेपर्यंत पोचतो आणि मी आय कॅन स्टार्ट माय वर्क उद्यासाठी. तर हे ऑप्शन होतं माझ्याकडे पण. बट आता असं झालं की आता बघा एकत्र निघालं तर एकत्रच जाऊया असं म्हणजे तसं हे करून मग ते ड्रॉप केलं आम्ही. मग आता त्यानंतर मग आमचा विचार झालेला की आता कोलाडमध्ये कुठे एक चांगलं मटनचं रेस्टॉरंट आहे घरगुतीमध्ये, तिथे आपण जाऊ शकतो असं पण ऑप्शन आता आहे. बघूया जर लंच लागलं तर, म्हणजे लंच करायचं असलं तर. कारण कसं आहे की पाली आता 2 वाजता आपण क्रॉस करतोय दुपारचं. तर त्या हिशोबाने थोडंसं वाचून जाटणारच, त्यात काय दुसरं हे नाही आहे. हो ठीक आहे. आता हे परशुराम घाट आहे. आता लास्ट टाईम आलो तर परशुराम घाट खूप हे होतं कारण ते एक ब्रेकडाऊन झालेलं, त्याच्यामुळे खूप गर्दी होती, लाईन होती. आता सध्या तर दिसत नाही आहे. सो विच इज अ नाईस थिंग. तर आता आय एम गेसिंग दॅट 5ला आपण घरी असू, म्हणजे मॅक्स टू मॅक्स 5, नाहीतर मग हां मॅक्स टू मॅक्स 5. हां बाबा नुसतं आता इथून 31 किलोमीटर्स टू 29 किलोमीटर झाले आहे मड. आणि हे एक ते फेमस टनल ते झालं आहे ते लास्ट टाईम आय गेस मी कवर नाही केलं वाटतं, तेव्हा गोप्रो बंद होतं माझं. आता ऑलमोस्ट 141 किलोमीटरचंच राहिलं आहे, म्हणजे टोटल जर्नी माझं 141 किलोमीटरचंच राहिलं आहे. तर ऑलमोस्ट 1 तासाचा ब्रेक घेतला आम्ही आणि अजून इथून खरापूर 122 किलोमीटर दाखवत आहे आणि वाजले आहे ऑलमोस्ट 1:30. म्हणजे एकदम ऊन एकदम पीकवरती आहे. ऑलमोस्ट 1 तास तर थांबलोच आम्ही व्यवस्थित एकदम. मस्तपैकी स्वतःला हायड्रेट करून घेतलं आहे
आता मला नाही वाटत की जेवायचा इच्छा तर नाही आहे. आता डायरेक्ट एक परत एक हायड्रेशन स्टॉप घेऊ 100 किलोमीटर नंतर मग थांबायचंच नाही. ओके हां, पण हे लोकांना हे रॉंग वेमध्ये कोण पाठवतं यार? रॉंग वेमुळे वाटतं सगळं वाट लागलं आहे. तिथून ॲक्च्युली येतात आहे गाड्या, आता काय माहिती आहे. असं पण नाही की कन्स्ट्रक्शनसाठी वापरतात आहे, नाही ना. फालतूगिरी आहे जरा. हां, मोबाईल पण मस्तपैकी गरम झालेला आहे. त्याला फाईन मारेल वाटते. हा अननेसेसरीली हे झालं. चल भाई, शॉर्टकट मारत बसूया. आता थांबलं ना तर अजून त्रास होईल. एक मोबाईल गरम झाला तर साईडला थांबून जरा मोबाईल हे करून टाकूया. ओके, आपले पब्लिक आपल्या मागेच आहेत. सो दिस इज ऑलमोस्ट 70 किंवा 60 किलोमीटर राहिले आता. त्याच्यामध्ये हे समथिंग 50 की 40 किलोमीटर्स आहे. आता इमेजिका येईल इथून सरळ गेलं तर ते 30-40 किलोमीटरच्या ह्याच्यामध्ये. विचार केलं की जरा सावलीच्या रस्त्याने जाऊया म्हणून सावलीच्या ह्याच्यात चाललो आहे. लास्ट टाईम मला इथूनच यायचं होतं, पण काय माहिती काय माझ्या डोक्यात आलं आणि मी तिथून निघून गेलो आणि इट वॉज नॉट दॅट प्लेझंट. हो, सो आय डोंट थिंक सो आता काय पुढे काय म्हणजे दाखवायचं म्हणजे काय नाही. बट दिस ट्रिप इट वॉज वन ऑफ द वंडरफुल ट्रिप ऑन माय एंटायर लाईफ. आत्तापर्यंत सगळ्यात बेस्ट. सोलो पण केले, पण आता म्हणजे खरं एक्सपिरियन्स घेतलं ग्रुप राईडचं कसं आहे आणि हाऊ तुमचं एक लाईक माइंडेड लोक असले ना तेव्हा खूप मजा येऊ शकते आणि ॲक्च्युअलमध्ये येत आहे. आता कसं आहे की आता माहीत नाही लोक ब्लॉग बघतील की नाही आणि हे टाकीन की नाही माहीत नाही. बट लिटरली यांना थँक्स करत खूप म्हणजे मनापासून थँक्स यांना. कारण हे लोकांनी ॲक्च्युली यांचा स्वतःचाच ग्रुप होता आधीच आणि हे लोकांनी मला घेतलं, एंटर करून घेतलं अभिनव थ्रू. आणि इन फ्युचर जर हे लोक परत विचारले ना जरी मला तर मी ना बोलणार तर नाही मोस्ट प्रॉब्ली तरी. हां, काय सर टायमिंग विमिंगचं मॅच झालं तर गोष्ट वेगळं. बट लिटरली मजा आलं म्हणजे काहीच ह्याच्यामध्ये म्हणजे कधीच ह्याच्यामध्ये इश्यू नाही. जे पण झालेलं चांगलं व्यवस्थित डिस्कशन आणि वेल ऑर्गनाइज नव्हतं. बट हे एकमेकांना सपोर्ट करून हे झालं हे राईड. आणि जर इवन मी समअप केलं ना तर पहिल्याच दिवशी पण चांगलं हे होतं. स्टे तर भारीच होतं एकदम. हिरनई गाव खूप दिवसापासून खूप आधीपासून चाललेलं की हिरनई गावामध्ये यावं आणि शेवटी ते यायला भेटलं. हां, पण ज्या गोष्टीसाठी ते तिथे यायचं होतं तसं ते काय भेटलं नाही. पण पहिल्याच दिवशी चांगलं जेवण भेटलं ते पेटकरकडे. आणि मग दुसऱ्या दिवशी गणपतीपुळेला खूप मोठी फजिती झाली कारण गणपतीपुळे यायलाच वेळ गेलं. पेट्रोलचं हे ना मारामारी तसं. नंतर मग ते जेटीवर थोडंसं टाईम गेलं. पण जेटीचं पण चांगलं खूप एक्सपिरियन्स झालं. कमीत कमी 4 जेटे आम्ही म्हणजे क्रॉस केले. आणि एक वेगळंच एक्सपिरियन्स असतं म्हणजे बाईकवरती नाही तर हे गाडी जेटीवरती घेऊन जाऊन ते अख्खं समुद्र क्रॉस करणं. म्हणजे फोटोज तर म्हणजे खरं की तो नेहल त्याला म्हणजे तो एक ब्लेसिंग आहे. म्हणजे एक टाईपचा एक ब्लेसिंगच आहे ते आमच्यासोबत आहे. तो काय फोटो काढलं त्याने, काय फोटो म्हणजे माझे एवढे फोटो चांगले आहेत. आणि इवन असे फोटोज आहेत ना की मला इच्छा नाही होत की लोकांकडून शेअर करू, एवढे चांगले फोटोज आहेत ते. हां, मी खरंच मी ह्याच्याने सांगत नाही आहे म्हणजे ह्याच्या सारख्याचं मन सांगत नाही आहे. म्हणजे कसं आहे की काही गोष्टी जे असतात ना खूप प्रिशियस असतात आणि खूप भारी असतं ना ते आपल्यासाठी आपण ठेवतो पर्सनलसाठी, कोणाला शेअर नाही करू शकत. तसं गोष्टी तसे ते मेमोरीज त्या फोटोजमध्ये आहेत. बरेच त्याने काढले आहेत, बरेच तो एडिट करतोच आहे, कंटिन्यूस तो एडिट करतोच आहे. जसं त्याला टाईम भेटतं ना म्हणजे सॉफ्ट टाईम तो एडिट करतोच आहे. आणि त्याने एक से एक फोटोज दिले आहेत, एक से एक फोटो. इवन चालताना हेल्टर म्हणजे एवढ्या वर्षापासून जरी मी राईड करतो कधीच एवढे चांगले फोटोज आले नाही जेवढे मी या राईड्समध्ये आले. म्हणजे ग्रुप राईडमध्ये ना हे एक फायदा असतो. आणि एक कोण फ्री असलं ना, फ्री हँड असलं ना एकाचं तर ते सगळं फायदा असतो. तर आहे ना
कोकण आता आता पालीचं गणपती गेलं मागे. रोड आत्तापर्यंत छानच आहे, माहीत नाही तर पुढे कसे असतील, पण असं गृहीत धरतो की चांगलंच असतील. तर या ह्याला काय आलं ऐकायला येत नाही. हां आलेला हे पूर्ण रूट का? पूर्ण रूट ओके. तर जर आता समप जर करायचं असलं ना तर ॲक्च्युली आमचा प्लॅन होता तारकर्लीसाठी जायला, बट अभिनव बोललं की तारकर्लीसाठी ॲक्च्युली 4 ते 5 दिवस पाहिजेत, कारण तारकर्लीमध्ये एक्सप्लोअर करण्यासारखी खूप आहे. तर बघूया आता तारकर्ली जर डायरेक्ट नुसतं तारकर्ली जर करत असतं तर कसं आपण करता येईल तसं. आणि ॲक्च्युली आम्ही आमचं जयगडपर्यंतचं झालेलं, देवगडपर्यंत. तर देवगडपर्यंत झालेलं म्हणजे आमचा विचार, पण नंतर मग स्पॉन्टेनियस मग थोडेसे प्लॅन चेंजेस झाले. नंतर वाटलं की ते हे देवलेली बीचवरनंच परत आपण मागे जाऊया. तर ते इवन ते रिसॉर्ट पण जरा चांगलंच भेटलं आम्हाला. हे थीम रिसॉर्ट होतं ते, म्हणजे लास्ट ते जरा लेजरमध्ये ठेवलेलं असतं तर बरं वाटतं. हे लास्टचा दिवस कसं जरा लेजरसाठी ठेवलेलं. आणि इवन आता पण प्लॅन होतं आज म्हणजे कोल्हाटला राहायचं, आणि ते ट्रॅफिक असं बघून ना इच्छा झाली की बाबा राहूया करून लॉस्टेटमध्ये. पण ॲक्च्युली स्वप्नीलला उद्या कामाला जायचं आहे. तर कोकण आहे ना ऑलमोस्ट कमीत कमी 15 ते 20 दिवस असलं पाहिजे. आणि म्हणजे एक्सप्लोअर करायला कोस्टल म्हणजे एक गावात थांबून थोडं 50-60 किलोमीटर किंवा 100 किलोमीटर क्रॉस करून मग एका गावात थांबूया, मग तिकडच्या गोष्टी बघूया, काय काय नवीन जे हिडन स्पॉट्स असतात ते बघायचं. म्हणजे एवढं काय आहे कोकणामध्ये, खूप काय काय. पण प्रॉब्लेम आहे की आपल्या भरपूर जणांना हे काय काय गोष्टी माहीतच नसतं. आणि लिटरली जर मी हे जर ट्रिप केलं नसतो ना तर म्हणजे गोव्याच्या अगोदर हे ट्रिप केलं असतं ना तर मी गोव्याला गेलोच नसतो. लिटरली सांगतो, गोव्याला जायचं काहीच मिनिंगफुल राहिलं नसतं. कारण इथेच एवढं सारखं आहे, जेवण पण टॉप नॉच, कालचं पण जेवण एकदम टॉप नॉच. खरंच मी काय रेकॉर्ड जास्त केलं नाही, कारण कसं आहे की ग्रुपमध्ये असताना नाही होत तेवढं काय हे करणं. जेवढं झालं तेवढं तर मी दाखवलं. म्हणजे जसं जे एक्सपेक्टेशन घेऊन मी गोव्याला गेलो होतो ना तसं ते एक्सपेक्टेशन या ट्रिपमध्ये कोकणामध्ये ते पूर्ण झाले. सी फूड खाण्याच्या ह्याच्यामध्ये जबरदस्त जेवण होतं. सो आता दिस इज नॉट माय फर्स्ट विजिट टू कोकण. आता ह्याच्यानंतर बरेच विजिट असणारच कोकणामध्ये. कधीतरी सोलो करेन, कधी फॅमिलीमध्ये. मी आतापर्यंत ज्या ठिकाणी जाऊन आलो आहे ना तिथे फॅमिलीला घेऊन जाणारच आहे मी इन फ्युचर, हे तर नक्कीच आहे. कारण आणि नेमकं जर समजा अशा टायमाला म्हणजे जेव्हा ते फोक डान्स आपण जे बघितलं याच्यामध्ये यूट्यूब होते, जे फोक डान्स मी म्हणजे इंस्टाग्रामच्या रील किंवा यूट्यूबमध्ये पाहिलेलं, टी व्हीमध्ये पाहिलेलं की हे इकडचं संस्कृती दाखवताना हे ते फोक डान्स दाखवलेलं होळीचं पालखीसाठी. प्रत्येक घरामध्ये जाऊन ते डान्स करून ते पूजा करायचे. ते तसं सगळं गोष्टी मला नाही वाटत की कुठे बघायला भेटेल. पण आणि मला असं वाटतं की माझी फॅमिली पण हे सगळं एक्सपिरियन्स केलं पाहिजे करून. आता बघूया तेव्हा जेव्हा योग जुळलं तेव्हा येऊन जाऊ, नाहीतर मग बघून घ्यायला लागेल. हो. सो पनवेल इज जस्ट 30 किलोमीटर्स. खूप हे खालापूरला तर आपण पोचलो. अँड दिस इज हे आपलं रोजचंच रोड आहे असं समजू शकता. म्हणजे ॲक्च्युली ते इथून घेतलं ना, म्हणजे हे डायव्हर्जन घेतलं ना, म्हणजे रूट चेंज केलं तर असं मला वाटतं की बरं झालं. कारण आता नॉनस्टॉप आलो आम्ही, काहीच प्रॉब्लेम नाही झाला, ना डायव्हर्जन काहीच पडलं नाही, व्यवस्थित आलो आम्ही एकदम. तर इथून जास्तीत जास्त अर्धा तास पकडू शकतो आपण, डिपेंड अपॉन द ट्रॅफिक. आणि आज संडे आहे, लॉंग विकेंड संपत आले तर थोडंसं ट्रॅफिक आहे. सो आय थिंक आय शुड कन्क्लूड दिस सिरीज. आय नो की इथे जास्त म्हणजे ब्लॉगिंग काय केलं नाही, खूप सिलेक्टेडच गोष्टी हे केलं, दाखवलं आणि इवन रेकॉर्ड पण केलं. सो आय होप यू लाईक इट. बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. बाय.